ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सायलीने आता शेवटची वॉर्निंग प्रियाला दिलेली असते आणि प्रियाला सांगितलेलं असतं, तुझं तोंड घे आणि इकडनं चालती हो. पण तरीसुद्धा प्रिया काही केल्या हलत नसते. प्रियाला आता सुभेदारांच्या घरात प्रवेश करायचा असतो, म्हणून तर ती अश्विनला घेऊन इथे आलेली असते. पण दुसरीकडे तिला कोणीही घरात ॲक्सेप्ट करायला तयार नसतं. म्हणूनच ती आता कल्पनाला सुद्धा मस्का लावायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच काय तर ती कल्पनाला सुद्धा सांगत असते की आई, ही बघ तुझी तन्वी पुन्हा दारात आलेली आहे. तू असं का करतेस? या तन्वीला का घेत नाही आहेस? अगं मी तुझी लाडकी होती ना. या भाषेतच ती आता बोलत असते. आणि जेव्हा हे सगळं काही ती म्हणते ना, तेव्हा मात्र आता तन्वी, कोण तन्वी? मी ओळखत नाही. आणि जेव्हा नव्हतीस ना तेव्हाच बरं होतं. आणि असं बोलून आता तिची बॅग घेते आणि तिच्या अंगावर फेकून देते. तिला सरळ सांगते की तू या घरात राहू, तू इकडनं गेलीस ना तरी चालेल. आता खूपच जास्त राग जो आहे तो खरं तर अस्मिताला सुद्धा आलेला असतो आणि अस्मितासुद्धा तिची रागारागात दुसरी बॅगही बाहेर फेकून देते. त्यावेळेला आता तन्वी म्हणजेच प्रिया रडायचं नाटक करत म्हणत असते की काय चाललंय तुमचं? म्हणजे तुम्ही सगळीच जण मिळून मला का त्रास देताय? मला प्लीज या घरात येऊ दे, राहू दे या घरात येऊन. पण तिचं कोणीही ऐकायला तयार नसतं. तिला सरळ सरळ घरातना बाहेर काढलं जात असतं. तिला सांगतात की तुझा उपयोगच नाही आहे. त्याच वेळेला आता प्रिया मात्र खूप रडत अश्विनसमोर नाटक करत असते. अश्विन प्रियाला सांगत असतो की मी तुला म्हटलं होतं या घरात येऊया नको, पण तू माझं ऐकलं नाहीस. तू स्वतःच ते खरं केलंस आणि इथे मलाही घेऊन आलीस. असं देखील आता प्रियाला अश्विन बोलत असतो. आता अश्विन प्रियाला जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा प्रिया म्हणते की मला वाटलं नव्हतं की माझं कुटुंब माझ्याबद्दलच असा विचार करत असेल. मी तर माझ्या परीने सगळ्या गोष्टी चांगल्या समजवायचा प्रयत्न केला, पण या सगळ्यांनी मला वाईटच चिंतलं. म्हणजे बघ ना, माझे बाबा हे सुद्धा मला त्यांची मुलगी म्हणून आतापर्यंत स्वीकारत नाही आहेत. म्हणजे ते मला साधे भेटायला सुद्धा आले नाही. आणि मी विचार केला होता हे कुटुंब तरी मला स्वीकारेल, पण या कुटुंबाने सुद्धा माझ्याकडे पाठ फिरवली. असं बोलूनच प्रिया आता खूपच जास्त रडत असते आणि हे सगळं नाटक ती अश्विनसमोर करून दाखवत असते, जेणेकरून तिला आता या सगळ्यांची सिंपती मिळवता येईल. त्याच वेळेला आता अश्विन म्हणत असतो की मी तुला आधीच सांगत होतो की हे कुटुंब वगैरे काहीच नाही. हे सगळे सुभेदार एका मायेचे मणी झालेले आहेत. त्यांना आपल्याबद्दल काही वाटत नाही. आपल्याबद्दल त्यांना इतकं जर वाटलं असतं ना तर त्यांनी आपल्याला बोलण्याआधी 10 वेळा विचार केला असता. पण त्यांनी आपल्याला जे हवं ते बोललेच ना. त्यामुळेच मला ना आता या सगळ्या गोष्टी नको आहेत. आपण ना इकडनं निघूया. असं बोलल्यानंतर आता प्रियाला चक्कर यायचं नाटक करू लागते. म्हणजेच प्रियाला आता चक्कर आली आहे आणि ती एकदमच चक्कर येऊन कोसळण्याचं नाटक करते. डोळे वगैरे तिचे सगळे काही मिटलेले असतात. आणि तेव्हा इकडे मात्र सायली अर्जुन यांना सगळं समजून गेलेलं असतं की या प्रियाची नेहमीप्रमाणे नाटकं चाललेली आहेत. पण या अश्विनला ही नाटकं वाटत नसतात. त्याला आता असं वाटत असतं की खरंच आपली बायको एवढी पॅनिक झालेली आहे आणि त्यामुळे ती चक्कर येऊन पडली आहे असं आता त्यांना वाटू लागतं. तर दुसरीकडे अश्विन हा आता तिला उठवायचा प्रयत्न करत असतो आणि अश्विन म्हणत असतो की उठ उठ प्रिया उठ. आणि त्याच वेळेला तो आता मात्र कल्पनाकडे पाणीही मागत असतो की प्रियाला पाणी हवं आहे, पाणी तरी द्या. परंतु पाणीला कोणीही नाहीच म्हणतं. सायलीने तर आता ठामपणे सांगून टाकलेलं असतं की काही गरज नाही आहे या मुलीची. म्हणजेच ही मुलगी जी आहे ना ती सगळी काही नाटकं करते. तुम्हाला माहीत नाही, पण मला ही सगळं काही व्यवस्थितपणे माहिती आहे. हिची जी काही नाटकं चालली आहेत ना, ही नाटकं आत्ता थांबतील. तुम्ही थोडा वेळ द्या, बघा सगळं काही कसं आटोक्यात येतंय ते. आणि त्याच वेळेला आता तिथे असणाऱ्या ज्या काही कारंज्या असतात ना त्यातलं पाणी तो घेतो आणि ते पाणी आता तो तिच्या अंगावर टाकतो, जेणेकरून ती आता शुद्धीवर यायला हवी. आणि त्यानंतर आता जेव्हा ते पाणी त्यांनी तिच्या अंगावर म्हणजेच डोळ्यावर टाकलेलं असतं ना तेव्हा मात्र आता लगेचच तन्वी डोळे उघडते आणि म्हणत असते की हां आहे मी व्यवस्थित, नको काळजी करूस तू माझी. असं बोलून ती आता कशीबशी ती बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. मुळात ती बेशुद्धच पडली नव्हती हे सायली आणि अर्जुनला चांगलंच माहिती होतं. ही नेहमीप्रमाणेच तिची नाटकं सुरू होती. पण या गोष्टी काही आता अजूनही या अश्विनला कळत नसतात. अश्विनला ती म्हणत असते की मला या घरी जायचं आहे, बाकी मला काहीसुद्धा नको. अश्विनला आता कळून चुकतं की खरंच आपल्या बायकोला खूप जास्त त्रास होतोय. ती आता या घरात गेल्यावरच शांत बसेल आणि म्हणूनच त्यांनी आता खूप चांगले प्रयत्नही केलेले असतात. आणि आता ते ठरवतात की चला आता घरात तर जायला हवं.
म्हणूनच तो आता ठरवतो आणि तो सांगू लागतो की चल मी तुला घरी घेऊन जातो, मी सुद्धा बघतो की तुला कोण अडवतं ते. आणि असं बोलूनच तो आता घेऊन चाललेला असतो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो तिकडनं तिला घेऊन चाललेला असतो ना, तेव्हा मात्र आता अर्जुनमध्ये येतो आणि अर्जुन अश्विनला हे सगळं करण्यापासून थांबवतो. अश्विनला म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली हिला आतमध्ये घेऊन जायची, मी हिला काही झालं तरी आतमध्ये तुला घेऊन जाऊ देणार नाही, असं देखील डायरेक्टच आता अश्विनला सांगितलेलं असतं. अश्विन जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता अश्विन म्हणत असतो की माझी वाट सोड, मला माहिती आहे हे सगळं काही तू मुद्दामून करत आहेस, तुला काय वाटतंय मला काही कळत नाही का, पण मला सगळं कळतं, तुझ्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे हे सगळं चाललेलं आहे, ती जे म्हणेल तीच तुमच्यासाठी पूर्व दिशा आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही सगळीजण वावरत आहात, मला कळत नाही का, असं वाटतंय का तुला, असं देखील आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमा आणि त्याचसोबत रविराज बसलेले असतात. तेवढ्यातच रविराजांचा फोन वाजतो. रविराजांचा फोन वाजल्याबरोबर रविराज कॉल रिसीव्ह करतात. तर रविराजांच्या एका वकील मित्राचा रविराजांना कॉल आलेला असतो आणि ते आता सांगू लागतात की अरे काय मग अभिनंदन. तर रविराज म्हणत असतात की कसलं अभिनंदन करताय, मला खरंच कळत नाही आहे. त्याच वेळेला आता त्याला प्रिया म्हणजे तुझी मुलगी 7 वर्ष जेलमध्ये राहणार होती, पण तिची आता निर्दोष सुटका झालेली आहे आणि त्यासाठी मी तुझं अभिनंदन करत आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बोलल्या जातात ना, त्यामुळे आता खरं तर रविराजांना राग येतो. रविराजांना खरं तर मुळात कळतच नसतं की हिची सुटका कशी झाली, पण झाली तर झाली आणि या सगळ्याबद्दल माझे अभिनंदन करतायत आणि त्यामुळे आता रविराज खूपच जास्त भडकलेले असतात. त्याच वेळेला प्रतिमा आता म्हणत असते की काय झालं आहे, इतके का चिडत आहात. रविराज प्रतिमाला सांगतात की मला आताच माझ्या एका वकील मित्राचा फोन आला होता आणि त्याने सांगितलेलं आहे की तन्वीची सुटका झालेली आहे आणि हीच गोष्ट मला मुळात पटत नाही आहे, तिची सुटका होऊच कशी शकते, तिला काही झालं तरी लवकरात लवकर का म्हणून बाहेर काढलं. मग आता रविराज सांगू लागतात की असे काही नियम आहेत की जेव्हा आपण काही कारणं दिली तर नक्कीच समोरचा व्यक्ती असा बाहेर पडू शकतो. मग आता आपण तर तिला जेलमध्ये सुद्धा भेटायला गेलो नाही, मग आता आपण काय करायचं, म्हणजेच तिला तर सामोरं जावं लागणार ना. पण दुसरीकडे मात्र रविराज म्हणतात की माझ्यासाठी ती माझी मुलगी नाही, माझ्यासाठी ती मेलेली आहे, असं देखील ते डायरेक्टली सांगून टाकतात. आणि हे ऐकून खरं तर प्रतिमाला धक्काच बसतो. मात्र आता प्रतिमा जी आहे ती चांगलीच चिडलेली देखील असते. दुसरीकडे कल्पना देखील भयंकर चिडलेली असते आणि ती अश्विनला म्हणत असते की अश्विन तुला तरी कळतंय का तुझं हे काय चाललंय, म्हणजे हा तुझा भाऊ आहे आणि तुझ्या भावासोबत तू इतक्या खालच्या थराला जाऊन बोलतोयस, बस कर, या मुलीमुळे जी काही नाटकं चालली आहेत ना ती आताच्या आता थांबवा, नाहीतर बघ. त्याच वेळेला आता कल्पनाला पुन्हा एकदा ओघात घ्यायचं काम जे आहे ते प्रियाचं सुरू असतं. म्हणजेच प्रिया जी आहे ती म्हणत असते की आई तू अशी का बोलते आहेस, तू माझ्यावर विश्वास का ठेवत नाही आहेस, प्लीज ग आई असं नको करूस ग, प्लीज आई मला समजून घे, असं काहीचं आता ती म्हणत असते. दुसरीकडे मात्र इथे अर्जुन जो आहे तो अश्विनची वाट अडवत असतो. आता त्या दोघांमध्येही भांडणं होत असतात. तर अश्विन सरळ म्हणत असतो की मला माहिती आहे हे सगळं सायलीच्या इशाऱ्यावर चाललंय आणि म्हणूनच तर तुम्ही हे सगळं काही तिचं ऐकताय. दुसरीकडे मात्र आता खूपच जास्त राग खरं तर इकडे असणाऱ्या प्रताप यांना सुद्धा आलेला असतो. प्रतापही आता अश्विनला सुनावू लागतात. तर अश्विन म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी ना या मूर्ख मुलीकडे म्हणजे सायलीकडे मेंदू घाण ठेवलेला आहे आणि म्हणूनच तर ती म्हणेल तसं तुम्ही वागत आहात. तुम्हाला काय वाटतं मला काय बऱ्याच गोष्टी कळत नाहीत का, पण मला सगळ्या काही गोष्टी माहिती आहेत. दुसरीकडे आता अस्मिता सुद्धा अश्विनला समजवायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच ती त्याला सांगत असते की अश्विन तुला असं वाटत असेल की तुझी बायको खरंच खूप चांगली आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवायला हवा तर ती तशी नाही, तिच्या सगळ्या कारनाम्यांचे पाडे माझ्याकडे आहेत, मी तुला सगळे काही कारनामे तिचे सांगू शकते, असं देखील अस्मिता आता म्हणत असते. पण दुसरीकडे मात्र अश्विन सांगतो की माझा आता तुम्हा कोणावरही विश्वास नाही, त्यामुळे तुम्ही मला याबद्दल काहीच सांगू नका, असं बोलून आता तो पुन्हा एकदा आतमध्ये जायला निघत असतो. परंतु सायली खूपच जास्त खवळते आणि सायली म्हणत असते की हिची ही नाटकं ना ही मला चांगलीच माहिती आहेत, ही माझ्यासाठी काही नवीन नाही आणि त्यामुळेच मी तुला कुठेही आतमध्ये जाऊ देणार नाही, असं देखील आता सायली जी आहे ती बोलू लागते. आणि त्यामुळे आता सायलीने प्रियाची वाट मध्येच अडवलेली असते आणि सायलीला पूर्णपणे खात्री असते की काही झालं तरी सुद्धा या प्रियाला आतमध्ये जाऊ द्यायचं नाही आणि त्यासाठी तिने तर आता एवढं मोठं काम केलेलं असतं. आणि दुसरीकडे मात्र आता
अश्विन प्रचंड चिडलेला असतो. अश्विन जो आहे तो आता रागारागात म्हणत असतो की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माझी अशी अडवणूक कराल तर मी काही आतमध्ये जाणार नाही का? मी माझ्या बायकोसाठी लढणार, मी माझ्या बायकोसाठी आतमध्येही जाणार, असं देखील आता तो म्हणत असतो. मात्र आता अर्जुनने त्याची वाट अडवलेली असते, त्यामुळे आता त्याचं तोंड बंद होतं आणि तो आता म्हणत असतो की तू कोण आहेस माझी वाट अडवणारा, आणि तू देखील तुझ्या बायकोप्रमाणेच वागायला लागला आहेस. हे सगळं काही तुझी बायकोच तुला सांगते आणि त्या पद्धतीने तो आमच्याशी वागतोय, असं देखील आता अश्विन जो आहे तो अर्जुनला बोलून त्याच्यावर आरोप करू लागतो. आणि जेव्हा त्याच्यावर आरोप करत असतात ना, तेव्हा दोघांमध्येही भांडणं होत असतात आणि दोघांमध्येही चाललेली भांडणं यामध्ये घरातले सगळेजण कोलमडून जात असतात. कोलमडून गेल्यामुळे आता अश्विन जो आहे तो मात्र शांत उभा असतो, तर अर्जुनने आता त्याच्यावर हात उगारलेला असतो. जेव्हा अर्जुन त्याच्यावर हात उगारतो ना, तेव्हा मात्र आता अश्विन जो आहे तो म्हणत असतो की आता बोल ना, आता तुला काय मारायचं आहे ना ते मारून घे, मला माहिती आहे तुला माझ्यासोबत काय करायचं आहे ते. आणि असं बोलूनच आता तो खूप जास्त चिडलेला असतो आणि म्हणत असतो की मला माहिती आहे हे जे काही होतंय ना, हे सगळं हिच्या सांगण्यावर ना, हिला आता खूप आनंद होत असेल ना, असं तो सायलीकडे बघून बोलत असतो. त्यावर प्रतापही चिडलेले असतात. प्रतापही मध्ये बोलतात, पण प्रताप यांना सुद्धा अश्विन सगळं उलट उत्तर देत असतो. आणि या सगळ्यामुळे कल्पनाला प्रचंड राग येत असतो. कल्पना अश्विनचे सगळे नखरे बघून घेत असते, पण अश्विनचे नखरे काही केल्या थांबत नसतात. अश्विन जो आहे तो मूर्खासारखा बडबडतच राहतो आणि या सगळ्या गोष्टी खूपच जास्त विचित्र पद्धतीने समोर येत असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येतात ना, तेव्हा मात्र सायलीही भडकलेली असते, तर कल्पना जाऊन लगेचच अश्विनच्या कानाखाली वाजवून देते आणि कल्पना अश्विनला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली तुझ्या वडिलांबद्दल असं सगळं बोलायची. आता सांगून ठेवते की या मुलीसाठी इतकाही वाहवत जाऊ नको की स्वतःच्या वडिलांना वडील मानायचं सोडून तू फक्त या मुलीचा इतका विचार करत बसलेला आहेस. हे आताच लक्षात ठेव की हे सगळं काही करून तू खूप जास्त मोठी चूक करत आहेस, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात ना, तेव्हा मात्र आता सायली आवाजून पाहू लागते. सायलीला कळत असतं की हे सगळं प्रियामुळे होते आणि म्हणूनच सायली भयंकर चिडलेली असते. सायली जी आहे ती जागेवर उठते आणि लगेचच आता त्या प्रियाचा हात धरते आणि प्रियाला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे होते, त्यामुळे तू आता या घरात ना राहिलीस ना तरीही चालेल आणि आताच्या आता या घरात ना चालती हो, असं बोलून तिच्या हाताला आता धरलं जातं आणि तिला आता घराच्या बाहेर काढलं जात असतं. त्याच वेळेला अश्विन तिचा हात पकडत असतो, पण दुसरीकडे मात्र कोणीही पकडायला नसतं. दुसरीकडे मात्र आताची सायली असते ती म्हणत असते की हिची लायकी हीच आहे आणि हिला लायकीप्रमाणेच ठेवायला हवं. खरं तर आमची चूक झाली, हिला आतापर्यंत सगळं काही चांगलं चुंगलं देत बसलो, पण आता नाही, आता काही झालं तरी हिला हिची लायकी समजायला हवी. आणि असं बोलून सायलीने आता प्रियाला घराबाहेर हकलवून दिलेलं असतं. सोबत अस्मिता आणि कल्पनाने सुद्धा तिच्या बॅग्स आणलेल्या असतात आणि त्या बॅग्सही बाहेर फेकून दिल्या जातात. जेव्हा ह्या बॅग वगैरे बाहेर फेकून दिल्या जातात ना, तेव्हा मात्र आता प्रिया जी आहे ती रस्त्यावरच पडते. रस्त्यावर जेव्हा प्रिया पडते ना, तेव्हा आता ती रागातच पाहत असते. पण जेव्हा प्रिया रागात पाहते तेव्हा आता प्रियाला राग आलेला असतो आणि ती म्हणत असते की असं का करताय तुम्ही लोक. पण आता सायली सरळ सांगते की तुझी या घराला काही किंमत नाही, आताच्या आता इकडनं चालती हो, नाही राहिलीस ना तरीही चालेल. सोबत अश्विन देखील आता तिच्यासोबत बाहेर पडलेला असतो आणि जेव्हा अश्विनही तिच्यासोबत बाहेर पडतो तेव्हा मात्र आता कल्पना त्यासोबत सगळीजण आतमध्ये जातात आणि दार लावून घेतात. आणि जेव्हा ते लोक आतमध्ये जाऊन दार लावून घेतात ना, तेव्हा मात्र आता सायली त्या दारातनं त्यांच्याकडे पाहत असते. कारण खरं तर ज्या काही गोष्टी घडत असतात ना, त्या एकदमच विचित्र पद्धतीने घडत असतात आणि या सगळ्याचा राग जो आहे तो खरं तर अश्विन आणि प्रियाला जास्त आलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता महिपत हा खूपच जास्त चिडलेला असतो. महिपत जो आहे तो आता रागारागात बोलत असतो की काय चाललंय हे, म्हणजे माझी चूक मला नडली, मी त्या पोरीला बरोबर अडकवायला बघत होतो, पण त्याच पोरीनं आता मला अडकवलं. ती देशमुखबाई सुद्धा मला म्हणत होती की ही पोरगी दिसते तशी नाही आहे, पक्की चालू आहे, आणि आता तसंच झालं. आता रागाच्या भरात महिपतने स्वतःचा फोटो देखील फोडून टाकलेला असतो, कारण प्रियाने त्याच्यासोबत जो काही घात केलेला असतो त्याचं माकड बनवलेलं असतं. त्यामुळे आता महिपतला स्वतःचा प्रचंड राग येत असतो आणि तो स्वतःचा फोटो देखील तोडून टाकतो. आणि त्याच वेळेला ते गुंड तिथेच असतात आणि त्यावेळेला ते गुंड म्हणत असतात की शेठ फक्त सांगा काय करायचं आहे, तुम्ही आवाज करा, आम्ही तुमचं काम करतो, असं देखील आता ते सांगत असतात. पण आता महिपत म्हणत असतो की काही झालं तरी त्या प्रियाला मी सोडणार नाही. तर नागराजही तिथेच असतो. नागराज म्हणत असतो की तुम्हाला वेळ लागलंय का, आधीच एवढ्या मोठ्या चुका करून बसलेला आहात आणि अजून कसली मोठी चूक करत आहात, नको करू, हे सगळं थांबवा.
असं देखील आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा नागराज या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता महिपत म्हणत असतो, मग नागराज शेठ काय करायचं आहे मला खरंच कळत नाही. माझं तर आता डोकंच चालेना झालंय. म्हणजे बघा ना, आपण जे काही प्रयत्न करतो ते सगळे प्रयत्न असेच फुकट जात आहेत. आणि म्हणून मला असं वाटतंय ना की यावर काहीतरी करायला हवं. पण त्या प्रियाची दुसरी नस आपल्याकडे नाही आहे. तर दुसरीकडे नागराज म्हणतो की आपला व्हिडिओ तिच्याकडे आहे आणि त्या व्हिडिओचा वापर करून ती आपल्यासोबत काहीसुद्धा करू शकते. त्यावर महिपत म्हणतो, पण माझ्याकडे सुद्धा काहीतरी अस्त्र असणारच ना, ते पण आता मी बाहेर काढणार आहे. कारण त्या प्रियाची दुसरी नस आपणही दाबायला हवी. मग तेव्हा ती आपल्याकडे अण्णा सर नको असं म्हणून रडत येईल आणि ती वेळ लवकरच येईल आणि ती वेळ लवकर घेऊनही मी येईन असं देखील आता महिपत जो आहे तो आता बोलत असतो. आणि महिपत जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त संताप जो आहे तो नागोबाला आलेला असतो. आणि नागोबा जो आहे तो आता पाहत राहतो. नागोबा म्हणतो की आपण आपल्या कलेने घ्यायला हवं. दुसरीकडे आता अस्मिता सगळ्यांची माफी मागत असते. म्हणजेच आता अस्मिता सगळ्यांना सांगत असते की तुम्हा सगळ्यांना माझ्यामुळे भयंकर त्रास झाला. म्हणजे याआधी मी खूप जास्त साथ दिली होती त्या प्रियाची आणि प्रियाला मी वाटेल ते बोलले, पण नाही, माझीच खरं तर चूक झाली. माझं हे खूप जास्त चुकलेलं आहे. मी काही झालं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी करायलाच नको होत्या. पण त्यासाठी खरंच मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते असं बोलून अस्मिता आता सगळ्यांकडे हात जोडत असते. मात्र आता कल्पना म्हणत असते की मुळात ते नाही तर मी सापडायलाच नको होती. तर मी जेव्हापासून सापडली त्यामुळेच हे सगळं झालं. असं जेव्हा आता कल्पना बोलते तेव्हा सगळीजण कल्पनाकडे पाहू लागतात. त्यावर कल्पना म्हणत असते की मी काही चुकीचं बोलत नाहीये. मुळात आहे ना, तिचे वडील स्वतः रविराज यांना सुद्धा ती सोडून आली याचा आनंद झालेला नाहीये. मग आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटणार आहे? खरं तर ती नव्हती ना तेव्हा सगळं चांगलं घडत होतं असं देखील आता कल्पना जी आहे ती बोलत असते. शेवटी कल्पनाला ही गोष्ट सुद्धा कळत असते की जर तन्वी आलीच नसती तर तन्वीचं आणि त्याचसोबत अश्विनचं लग्नही झालं नसतं आणि त्यामुळे आपल्या घरावर हे सगळं संकटही ओढवलं नसतं. या घराला लागलेली वायवी आहे असं देखील कल्पनाचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच कल्पना सरळ म्हणत असते की तन्वी नसेल तरीही चालेल असं देखील तिचं म्हणणं असतं. आणि ते म्हणणं आता बाकी सगळ्यांना सुद्धा पटू लागलेलं असतं, कारण कल्पना काही चुकीचं बोलत नसते. दुसरीकडे सायली मात्र आता सगळ्यांना शांत करत असते आणि म्हणत असते की तिचा या घरात घुसण्याचा प्लॅन होता, पण तिचा हा प्लॅन आपण यशस्वी होऊ दिला नाही. दुसरीकडे सायली आणि अर्जुन बाहेर पडलेले असतात आणि समोर ते दृश्य पाहतात. समोर पाहतात तर काय, आता नेहमीप्रमाणेच हे दोघंही जण बाहेरच झोपलेले असतात, ते सुद्धा टेंट टाकून. आणि तेव्हा तो टेंट जो असतो तो एकदम असा पातळ चादरीचा बनवलेला असतो आणि त्या दोघांमध्ये तो टेंट एकच बांधलेला असतो. आणि अश्विन आणि प्रिया त्या टेंटमध्ये झोपलेले असतात. आणि हे सगळं बघून प्रियाला खरं तर झोप लागत नसते, पण इकडे मात्र अश्विन गाढ झोपलेला असतो. आणि हे सगळं काही इकडे असणारे सायली आणि अर्जुन बघून मजा घेत असतात. त्याच वेळेला त्यांना त्यांचं लग्न झालेलं होतं तेव्हाचा तो प्रसंग आठवतो. आणि तेव्हा सायलीने सुद्धा कशा पद्धतीने तिच्या साडीने टेंट बांधला होता हे सगळं आठवतं. त्यावेळेला ती म्हणत असते की आपण तेव्हा खरंच खूप मजा केली होती ना. तेव्हा अर्जुनही म्हणतो की हो खरंच, तेव्हा तुझ्या साडीचा सहारा आपल्यासाठी झाला होता. हे देखील अर्जुनच्या चांगलंच लक्षात असतं. सायली आणि अर्जुन आता प्रियाची ही अवस्था बघून त्यांना खूपच जास्त हसू येत असतं, कारण प्रिया खूप जास्त तळमळत असते. तसं तिला वाटत असतं की घरी गेल्यावर मस्त AC ऑन करून आपण झोपू, पण तसं काहीच झालेलं नसतं. आणि त्यामुळे सायली आणि अर्जुनला खूपच जास्त हसू येत असतं आणि त्यांचं हसू आवरलं जात नसतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी तर होतच असतात. तर आता अर्जुनने एका स्केच आर्टिस्टला घरी बोलवलेलं असतं आणि ते सुद्धा स्वतःच्या कामाकरिता. आणि तेव्हाच त्याने सायलीचं आय कार्ड आणून दिलेलं असतं. आणि हे आय कार्डवर ज्या मुलीचा फोटो आहे ना, ती मुलगी खरं तर आम्हाला सांगा ही कोण आहे ते, आणि आम्हाला याबद्दलची पूर्ण स्केचमध्ये माहिती काढून द्या. आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेवढं तर सायली तिथे येते. आणि सायली तेव्हा तिथे आल्यानंतर अर्जुनला तर खूपच भीती वाटते. अर्जुन विचार करतो की सायलीने आपल्याला पाहिलं तर खूप मोठी वाट लागू शकते. आणि त्यामुळे चैतन्य आणि अर्जुन दोघंही जण घाबरतात, कारण आता पुन्हा एकदा अर्जुन या सगळ्याच्या शोधात लागलेला असतो. हे सायलीला कळायला नको, मग सायलीला वाईट वाटेल असं देखील आता अर्जुनला वाटत असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.